खूपच भारी सुगंध सुटलेला आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे बहुगुणी तीळ शेंगदाण्याची चटणी, व्हायरल चटणी खानदेशी। तर कशी बनवतो, त्याच्यात काय काय वापरणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। तर त्यासाठी बघा मी साहित्य काय घेतले, 8-10 पानं कढीपत्त्याची घेतली। खूप सारे गुणधर्म असणारा हा कढीपत्ता आपण या चटणीत वापरणार आहेत आणि ही चटणी 6 महिने तुम्ही बाहेर ठेवा, फ्रीज मध्ये ठेवा, बाहेर ठेवा, 6 महिने अजिबात खराब होत नाही। प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता चपाती भाकरी सोबत खायला। तर त्यासाठी मी साहित्य घेतलंय बघा, एक वाटीचं प्रमाण घेतलंय। तर 1 वाटी तिळीला मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, थोडे शेंगदाणे कमी घेतले आणि खोबरं घेतले, सुकं खोबरं तर तुम्ही नक्की वापरा, एकदा वापरूनच बघा, नसेल वापरलं तर। आणि लसूण घेतलाय, 2 लसूण घेतलेत मोठे मोठे। तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहे। आधी आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहे, चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे। आणि तीळ आपली भाजलेलीच आहे, पाहू शकता तुम्ही, तीळ भाजून ठेवलेली आहे। तर शेंगदाणे भाजून झाल्यावर आपण आता खोबरंही परतून घेणार आहे। चांगलं भाजून झालं ना तर आपली चटणी मस्त 6 महिने टेन्शन न घेता भारी टिकते। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि शेंगदाण्याचे साली सकतच वापरणार आहेत आपण, साल नाही काढायची। खोबरं भाजून घेतोय। हे सर्व साहित्य ना थंड झाल्यावरच आपण आता मिक्सरला लावणार आहे, पाहू शकता तुम्ही। तेल टाकून घेऊ आपण थोडं तव्यावर। आणि हा लसूण आहे ना, लसणाच्या 1 पाकळीची मी 2 पाकळ्या केलेल्या आहेत अशा बारीक बारीक, आणि तेच ना आपण तेलात परतून घेणार आहे। त्याचा ना ओलसरपणा कमी होऊन जातो, लसूण तेलात परतून घ्यायचा। हे पहा, छान मस्त रंग बदलेपर्यंत। त्याच्यातच आपण आता कढीपत्ता टाकून घेतोय, मस्त तेलात परतून घेऊ कढीपत्ता पण। खूप छान चटणी होणार आहे आपली। चांगला खरपूस भाजून घ्यायचा कढीपत्ताही। हे भाजलेले सर्व साहित्य ना आपलं थंड झालंय, आपण आता याला मिक्सरला लावून घेणार आहे। तर शेंगदाणे टाकून घेते आधी, नंतर तीळ, नंतर सुकं खोबरं घेतलंय ते टाकून घेऊ आपण आता। कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे, तोही छानपैकी तळून घेतलाय मस्त, म्हणजे आपली चटणी अजिबात खराब होणार नाही।
चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण आता. मिरची पावडर टाकून घेतोय. हे वर्षभराचं मिरची पावडर बनवलेलं असतंय बघा, पाहू शकता तुम्ही. अजूनही किती मस्त लाल बुंद आहे बघा. कलरही तसाच आहे. 1 वर्ष झालं आता. तर हे 2 चमचे मोठे चमचे आहेत. अजून अर्धा 2.5 चमचे मिरची पावडर टाकून घेतले आपण. आता ते मिक्सरला, आता हे जाडसर वाटणार आहेत आपण, जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवणार आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, मस्त आपली चटणी तयार आहे आणि थोडी जाडसरच ठेवली बघा. खायला खूप छान लागते. पूर्वीच्या काळींना मैत्रिणींनो आमच्या गावी अजूनही तर सकाळी शेतात जाताना जी न्याहारी करतात ना अगोदर, तर भाकरी सोबत ही चटणी नक्की आवर्जून प्रत्येकाच्या घरात असते. तर त्या न्याहारी करताना बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची, कणण्याची भाकरी आणि ही चटणी खूप छान नाश्ता होतो. तर अशा प्रकारे ही चटणी तयार आहे आपली. आता याच्यात काढून घेऊ आपण बाउलमध्ये. खूपच भारी सुगंध सुटलेला आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.